आई-बाबांचा निरोप घेऊन सहलीला गेले. परत येताना 42 विद्यार्थ्यांची बस साताऱ्यात पुलावरून कोसळली. कोकणात सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या बसला परत येताना पुणे-बंगळुरू हायवेवर भीषण अपघात झाला. यामध्ये 42 विद्यार्थी जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. कोकणात सहलीसाठी गेलेल्या नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसला नाशिकला परत येताना पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वाठारगावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये 42 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी 4 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या 2 रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले होते. कोकणातून नाशिकला परत येत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास बसचा अपघात झाला. वाठार तालुका कराडगावच्या हद्दीत भराव पुलाचे काम सुरू आहे. पहाटे अंधार होता, त्यामुळे बस चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने बस भराव पुलावरून खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण आणि महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाठार ग्रामस्थांनी त्यांना मदत केली. विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी निफाडमधील दिवंगत बी.पी. पाटील महाविद्यालयाचे आहेत. कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल येथे जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबत आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कॉलेजमधील मुली देखील सहलीला गेल्या होत्या. सुदैवाने त्यांची दुसरी बस होती, त्यामुळे त्या सुरक्षित आहेत.